नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण चटपटीत अशी आंबट, गोड, तिखट कैरीची चटणी कशी करायची हे बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बघा, मी कैरी घेतली आहे, एक स्वच्छ धुवून घेतली आहे। ही कैरी जास्त आंबट नाही आहे, तोतापुरी कैरी आहे। पाव किलोच्या प्रमाणात ही कैरी आहे। पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, चवीनुसार मीठ, हळद, थोडासा हिंग घेतला आहे। लसूण घेतले आहे 7-8 कड्या। हिरवी मिरची घेतली आहे 5। ह्या मिरच्या जास्त तिखट नाही आहे, फिक्या आहे म्हणून मी 5 घेतल्या आहे। कोथिंबीर, कढीपत्ता, 2 चमचे खोबरं घेतला आहे मी। ओलं खोबरं असलं तर ओलं घ्या। मी खोबऱ्याचा कोरडा खीस घेतला आहे। 1 चमचा साखर। आता आपण कैरी कापून घेऊया। बघा, हे कैरीमध्ये गोडपण आहे, कडक झालेली आहे म्हणून व्यवस्थित कापली जात नाही आहे। अशा प्रकारे आपण कैरीला कापून घेऊया। काप करून घ्यायचे पूर्ण कैरीचे। बघा, आपण कैरी कापून घेतली आहे। आता आपण एक काप केलेले आहे, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया। बघा, अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे म्हणजे बारीक करताना सोपं होईल। बघा, मी आता सगळ्या कैरीचे काप करून घेतले आहे, छोटे छोटे तुकडे। अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे। मी सालासकटच कैरी घेतली आहे, साल काढलेली नाही आहे, त्यामुळे चटणीचा छान असा कलर येतो म्हणून सालासकटच कैरी घ्यायची। आता आपण हे सगळे काप टाकून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये। त्यामध्ये खोबरं टाकून घेऊया, लसूण, जिरं, मिरच्या आणि कोथिंबीर पण टाकून घेऊया। साखर, त्यामध्ये आपण मीठ पण टाकून घ्यायचं आणि आपण आता बारीक असं वाटून घेणार आहे। हे मी आता थोडंसं पाणी पण टाकून घेणार आहे। यामध्ये 2 चमचे पाणी टाकायचं। बघा, आपली चटणी वाटून झालेली आहे। अशा प्रकारे चटणी वाटून घ्यायची, बारीक, जास्त जाड करायची नाही। आता आपण चटणीला तडका देऊया। बघा, मी आता तडका पॅन तापायला ठेवला आहे, त्यामध्ये आपण 1 पळी तेल टाकून घेऊया। तेल तापलं आहे, आता आपण त्यामध्ये मोहरी टाकून घेऊया। मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये आपण जिरं टाकूया। बघा, जिरं मोहरी छान अशी तडतडली आहे, त्यामध्ये आपण थोडासा हिंग टाकूया। हिंगामुळे छान अशी चव येते आणि पचायला पण जेवण व्यवस्थित पचते। थोडीशी हळद। बघा, मी कढीपत्ता पण टाकून घेतला आहे आणि छान अशी फोडणी झालेली आहे आपली। बघा, आपण आता फोडणी टाकून घेऊया चटणीमध्ये। आणि मिक्स करून घ्यायची व्यवस्थित। बघू शकता किती छान अशी चटणी झालेली आहे। तर
ही चटणी कमी वेळात आणि चविष्ट अशी तयार होते। जरी भाजी नाही केली तरी पोळीसोबत सुद्धा आपण खाऊ शकता। एक पोळी नक्कीच जास्त खाल इतकी छान अशी चटणी होते। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। उन्हाळ्याचे सीझन चालू झालं आणि कैरीचे वेगवेगळे पदार्थ केले नाही असं तर होणारच नाही। तुम्हाला कैरीच्या चटणीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला जर कैरीच्या चटणीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।